रसरशीत दाणेदार लापशी कशी बनवायची अचूक प्रमाणात आणि प्रमाणही कसं घ्यायचं, साजूक तुपामधली लापशी खूप भारी लागते. लापसी बनवण्यासाठी गहू मी घरातच दळून घेतलेत मिक्सरला. 200 ग्रॅम दळलेले मी गहू घेतलेत. घरातच गव्हाची दलिया बनवत असाल तर चालवून घ्या. पीठ असेल तो साईडला काढून घ्यायचं आणि गव्हाची लापशीसाठी आपल्याला दलिया पाहिजे तेही साईडला काढून घ्यायचे. कुकरमध्ये जर लापशी तयार केली तर पटकनही होते आणि शिजूनही निघते. 2 चमचे साजूक तूप. साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती घीही घेऊ शकता. ड्रायफ्रूट, काजू, बदाम रोस्ट करून तुपामध्ये. पातेल्यामध्ये जर लापशी तयार करायला गेले तर खूप वेळ शिजायला जातोय. कुकरमध्ये पटकनही होते आणि शिजूनही निघते परफेक्टली. ड्रायफ्रूट साईडला काढून त्याच तुपामध्ये गव्हाचा भरडा मिक्स करून रोस्ट करून घ्यायचा आहे. गव्हाची लापशीही बनवतात आणि उपमाही बनवतात. अप्रतिम छान लागते गव्हाचा उपमा. शालो फ्राय करून घ्यायचं आहे थोडे थोडे ब्राऊन होतपर्यंत. 1 कप जर गव्हाचा भरडा असेल तर 2 कप पाणी. कुकरला लापसी दाणेदार होते आणि 2.5 कप पाणी ओतला तर रसरशीत लापशी होते. मी रसरशीत लापशी बनवण्यासाठी 2.5 कप थोडा पाणी कमी ओतून घेतलाय. रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट कट करून. लापसीमध्ये दूध नाही तर दूध पावडरही मिक्स करू शकता. प्रसादाला लापसी बनवतात त्याप्रमाणे तयार होईल आणि दुधाची लापसी खूप छान लागते. कुकरला 3 शिट्या लावून कुकरची वाफ काढून. कुकरला लापसी परफेक्टली शिजलेली आहे. नाही जास्त पाणी नाही कमी पाणी. तुम्ही कुकरमध्ये साखर नाही तर गूळ आणि घी मिक्स करून घेऊ शकता. मी दुसरा पॅन घेऊन 2 चमचे घी. कुकरमधली लापशी काढून घीमध्ये स्टर करून. लापसी गरम असल्यामुळे चिपचिपीत रसरशीत वाटते बट थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार. मी साखर घेतलेली आहे 1/4 कप. साखरऐवजी तुम्ही गूळही मिक्स करू शकता. साखर यामध्ये मिक्स करून. साजूक तूप आपण 4 चमचे मिक्स करून घेतलं आहे. याप्रमाणे जर लापशी बनवाल ना खूप छान आणि भारी लागते. वेलची पावडर 1/4 टीस्पून आणि रोस्ट केलेले ड्रायफ्रूट तुम्ही काजू, बदाम, मनुका, पिस्ता काय असतील तेही मिक्स करू शकता. साखर मिक्स केल्यामुळे पाणी सुटतो आणि नंतर परत घट्ट होते. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घ्यायची. याचा फास्ट ठेवली तर बुडाला करपेल. लापशी खाली उतरून थंड करून घ्यायची आणि गरम गरम सर्व करून घ्यायची आहे. प्लेटमध्ये सर्व करून लापसी. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.